बातमी आहे पूजा खेडकर प्रकरणाची। पूजा खेडकरच्या आईवडिलांचा घटस्फोट झाला आहे का? केंद्राच्या सूचनेनंतर पुणे पोलिसांकडून याबाबत चौकशी सुरू आहे। लोकसभा निवडणुकीच्या वेळी दिलीप खेडकरांनी सादर केलेलं प्रतिज्ञापत्र सध्या चर्चेत आहे। प्रतिज्ञापत्रात मनोरमा खेडकरचा त्यांनी पत्नी असा उल्लेख केलेला आहे। आई-वडील विभक्त झाल्याने पूजा खेडकर यांनी मॉक इंटरव्ह्यूमध्ये असा दावा केला होता। पुणे पोलिसांनी गुन्हे शाखेकडे आता हा तपास सोपवलेला आहे। तर अनेक कार्यक्रमांना मनोरमा आणि दिलीप खेडकरांची एकत्रित उपस्थिती सुद्धा बघायला मिळाली आहे। तर पूजा खेडकर यांच्या आईवडिलांचा घटस्फोट झालाय का? पोलिसांकडून तपास सुरू आहे। आईवडील विभक्त झालेत असा दावा पूजा खेडकर यांनी मॉक इंटरव्ह्यूमध्ये केला होता। व्हायरल मॉक इंटरव्ह्यू नंतर दिलीप खेडकरांनी सादर केलेलं प्रतिज्ञापत्र सुद्धा चर्चेत आहे। एप्रिलमध्ये लोकसभा निवडणूक लढताना दिलीप खेडकरांनी सादर केलेलं हे प्रतिज्ञापत्र आहे। या प्रतिज्ञापत्रात दिलीप खेडकरांकडून मनोरमा खेडकरचा पत्नी असा उल्लेख करण्यात आला आहे। कमी उत्पन्न दाखवण्यासाठी खेडकर कुटुंबानं घटस्फोटाचा बनाव रचल्याची शक्यता व्यक्त केली जाते। पुण्यातील कुटुंब न्यायालयात 2010 मध्ये खेडकर दाम्पत्यानं घटस्फोट घेतल्याचं दाखवलंय। मात्र अनेक कार्यक्रमांना मनोरमा आणि दिलीप खेडकर हे एकत्रितरित्या उपस्थित असल्याचं समोर आलंय। केंद्राच्या सूचनेनंतर पुणे पोलिसांकडून घटस्फोटाबाबत चौकशी सुरू आहे। पुणे पोलिसांनी गुन्हे शाखेकडे आता तपास सोपवलेला आहे।